आजपर्यंत देशभरात पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण करून हा आयर्नमॅन किताब पटकावला आहे. मात्र असं असलं तरी पोलीस खात्यात पहिल्यांदा पिता-पुत्राने नुकतंच न्यूझीलंड टाओपो या ठिकाणी आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत 17 तासांच्या आत ही स्पर्धा पूर्ण केली आहे आणि पोलीस खात्यात पहिल्यांदा पिता-पुत्र एकत्रित आयर्नमॅन पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. नुकतंच 7 मार्च रोजी न्यूझीलंड टाओपो या ठिकाणी आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत जगभरातून 1008 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेमध्ये 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर धावणे असे एकूण 226 किलोमीटर अंतर 17 तासाच्या निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू तामाणे वय 58 व त्यांचे पुत्र गौरांग तामाणे वय 19 यांनी एकत्रित आयर्नमॅन न्यूझीलंड स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या पिता-पुत्रांनी 17 तासाच्या आत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तामाणे यांनी ही स्पर्धा 16 तास 34 मिनिटात पूर्ण केली तर गौरांग याने ही स्पर्धा वडिलांचे 4 मिनिटं अगोदर म्हणजे 16 तास 30 मिनिटात पूर्ण केली. ॲक्च्युली ही जी आयर्नमॅन स्पर्धा, या स्पर्धेमध्ये माझा मुलगा आणि मी सहभागी व्हावं याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली. त्याचबरोबर बोर्नविटाची एक ॲड आहे, त्यामध्ये त्यातील महिला त्याच्या मुलाबद्दल म्हणते की जिस दिन मेरा बेटा मुझे हराएगा उस दिन मैं जीत जाऊंगी. आणि मला त्यावेळेस असं वाटलं की असं फक्त महिलांनीच का मुलाकडे लक्ष द्यायचं, वडिलांनी का नाही द्यायचं, त्याला का नाही घडवायचं. मग तिथून मी आणि गौरांनी एकत्रित आयर्नमॅन करण्यासाठी सुरुवात केली होती. ॲक्च्युली हे 3-4 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं आणि ते कुठली आजच्या घडीला ते पूर्ण झालेली आहे आमची जिद्द. आयर्नमॅन करत असताना हे जे आहे ते 226 किलोमीटरची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि जवळजवळ 42 किलोमीटर रन, 226 किलोमीटर तुम्हाला 17 तासाच्या आत पूर्ण करायचं आहे. या गोष्टी करत असताना त्याची जवळजवळ वर्षभर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रॅक्टिस करत असताना त्याच्यामध्ये दिवस रात्र, पाऊस, ऊन पाऊस या गोष्टींकडे दुर्लक्ष करून याच्यावर कठोर मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत झाल्यानंतरच आपल्याला याच्या यशापर्यंत पोहोचता येतं. याच्यामध्ये कोचेसचं यांचं पण खूप महत्त्वाचं कामगिरी असते, भूमिका असते. मला आणि गौरंगला विजय गायकवाड सर, फिटनेस फर्स्टचे डायरेक्टर, तसंच टॉवर फिक्सचे चैतन्य वेल्ला आणि स्विमिंगसाठी संजीवन मालावलकर सर यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये त्यातले बारकावे शिकवले. त्याच्यामुळं आम्हाला यातलं स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल किंवा आउटडोअरचं ट्रेनिंग असेल याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करता आली आणि इथपर्यंत पोहोचता आलं. ॲक्च्युली पोलीस दलामध्ये काम करत असलेला पोलीस अधिकारी त्यांचा मुलगा यांनी अशा प्रकारची एकत्रित रेस करणारे ही आमची निश्चितच पहिली जोडी आहे. त्याच्यामुळे भारी वाटते आणि आज वडिलांना हे निश्चितच भारी वाटलं असतं, पण ज्या ठिकाणी जे आहेत ते त्यांना तिथं नक्कीच आनंद वाटेल, कारण वडिलांमुळे मी आज ही स्पर्धेला सुरुवात केली होती आणि माझा मुलगा गौरांग जो आहे त्याच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलाची प्रतिमा निश्चित उंचावलेली आहे. त्याचबरोबर तरुण आणि आबालवृद्ध जे आहेत त्यांना पण एक प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडिया म्हटलं तर आज इंटरनेट आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तरुण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सर्वजण मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियात गुरफटलेले असतात, परंतु त्या मोबाईलमध्ये स्पोर्ट्ससारख्या किंवा इतर मानसिक प्रेरणा देणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. पण मोबाईलच्या सोशल मीडियामधून बाहेर येऊन त्यांनी जर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या तर निश्चितच मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती होऊन आजकाल जे आत्महत्यासारखे प्रमाण वाढायला लागलेलं आहे तर त्याच्यावर पण मात करता येऊ शकते आणि जेणेकरून आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तंदुरुस्ती जर वाढवली तर आजकाल जे काही तरुणांमध्ये वैफल्याची भावना आहे ती कमी होऊन निश्चित त्याच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण होऊ शकते. थँक्यू. स्पर्धा तर खूप मस्त झाली. एक्सपिरियन्स खूप भारी होता. माझं 16 तास 30 मिनिटात झालं याचा मला खंत नाही आहे की मला हे कम्प्लीट करणं खूप महत्त्वाचं होतं आणि माझी खूप आतनं इच्छा होती की ह्यावेळेस आपल्याला काही करून कम्प्लीट करायचं आहे. मला खूप अडचणी आल्या स्विमिंगमध्ये, थोडं सायकलिंगमध्ये. स्विमिंगमध्ये जसं पप्पांनी सांगितलं पाणी आतमध्ये येत होतं, त्यामुळे मला थंडीमुळे 1 किलोमीटर जवळजवळ काय करायचं कळतच नव्हतं. सायकलिंगमध्ये चढउतार भरपूर होते, पण मी असं होतं की आपलं स्विम आता कम्प्लीट झालं, आपलं होणारच आहे. मला ते पुढचं टायमिंगचं माझ्या डोक्यातच नव्हतं. मी खुश होतो, मी त्या ह्याच्यातच सायकल चालवत होतो. राहिला प्रश्न ट्रेनिंगचा, विजय गायकवाड सर यांनी माझ्याकडून ट्रेनिंग करून घेतली. पप्पा बाहेर जरी असले, ठाण्याला असो किंवा आता कोल्हापूरला आहेत, बाहेरनं त्यांनी फॉलोअप घेतला. फोन करून मम्मीला, सरांना विचारायचे
की बाबा वर्कआउटला आला का, त्यांनी वर्कआउट केलं की नाही केलं. आणि माझ्याकडनं सर आणि पप्पा दोघंही फॉलोअप घ्यायचे, त्याच्यामुळे मी ते वर्कआउट करत होतो. पिता पुत्र आम्ही पहिलेच आहेत, ह्याबद्दल पोलीस मधले पहिले आहेत ज्यांनी ही हिस्ट्री क्रिएट केली आहे. याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय आणि पप्पांनी मला संधी दिली करण्यासाठी, त्याच्यामुळे हिस्ट्री क्रिएट झाली आहे. जर त्यांनी संधीच नसती दिली, त्यांनी मला ह्याच्यात उतरूच नसतं दिलं, तरी नसती कम्प्लीट झाली. आई म्हणून मला सर्वप्रथम त्याचा खूप अभिमान वाटतोय की त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. कारण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणं हे खूप कठीण आहे आणि त्यांनी ते पूर्ण केली. आणि दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. म्हणजे त्यांनी 2 जबाबदाऱ्या माझ्यावरती टाकलेल्या होत्या की त्याला वेळेत उठवून ट्रेनिंगला पाठवणं आणि दुसरे म्हणजे त्याच्या आहाराविषयी. संतुलित आहार म्हणजे संतुलित आहार, नाश्ता, जेवण हे वेळेवर बनवून त्याला वेळेवर देणं ही खूप मोठी जबाबदारी होती माझ्याकडे. आई म्हणून पण अभिमान वाटतोय आणि पत्नी म्हणून पण मला खूप अभिमान वाटतोय.